नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. गेल्या बऱ्याच भागापासून आपण भक्ती, ईश्वराची प्राप्ती, भक्ती हा प्रवास कसा आहे, भक्ती परमेश्वर प्राप्तीशिवाय कशी होत नाही आणि परमेश्वर प्राप्ती कशी करावी तर सद्गुरु कृपेने करावी, अशा बऱ्याच गोष्टी वर आपण चर्चा करतोय. आणि मला खात्री आहे तुम्हाला हा विषय आवडत पण असेल. देवाबद्दल, सद्गुरूबद्दल, समर्थ मार्गदर्शकाबद्दल आपण खूप ऐकतो. रेडिओवरती, आपल्याकडे असलेल्या अल्बम मधून, आणि याच्या अगोदर सुद्धा भक्तीसाठी म्हणून जे कार्यक्रम होतात अशा कार्यक्रमामधून, मग त्यात कीर्तन, प्रवचन, पारायण, सप्ताह वगैरे होतात. याच्यातून आपल्याला संत वाङ्मय खूपदा आपल्या कानी पडतं, ऐकायला मिळतं. खुलं देवाबद्दल सगळ्या अवतारी पुरुषांनी खुलं लिहून ठेवलं. पण मनुष्य स्वभाव मुनिया हे आपण ते ऐकतो, खूप सुंदर ऐकायला वाटलं, बरं वाटलं असं म्हणतो, सोडून देतो. दुसऱ्या दिवशी तो विचारही आपल्या मनात येत नाही की काल इतकं छान देवाबद्दल आपण ऐकलं, आपण त्याच्यावरती अंमल केला पाहिजे, आपण त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न केला पाहिजे, देवाच्या सानिध्य, देवाच्या जवळ जायचा प्रयत्न केला पाहिजे. असं कधीच होत नाही. एक छान रचना आहे तुकाराम महाराजांची, तुम्ही अनेकदा ऐकली असेल, पण विचार केलाय का हो त्याच्यावरती कधी? तर ती मी रचना तुमच्या चरणी ठेवतोय. त्याचा भाव असा आहे: देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर हो. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, तसा देहात परमेश्वर, तसा देहात परमेश्वर, जशी उसात हो साखर, तसा देहात परमेश्वर, जसे दुधामध्ये लोणी, जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्र पाणी, तसा देही चक्र पाणी हो. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देव देहात हो देहात, देव देहात हो देहात, काहो जाता देवळात, काहो जाता देवळात, तुका म्हणे मूढ जना, तुका म्हणे मूढ जना, देही देव का पाहिना, देही देव का पाहिना हो. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा
परमेश्वर हो देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. इतके दिवस मी कुठं काय वेगळं सांगतोय? हाच तर संदेश आहे सगळ्या संत महात्मांचा, अवतारी पुरुषांचा. परमात्मा ईश्वर ही परमचेतन सत्ता, ही सर्वज्ञ शक्ती सगळ्या ब्रह्मांडात आहे, त्याच्यामध्ये जराही दुमत नाही. पण हीच शक्ती, जसं संतांनी एक उक्ती लिहून ठेवले, समजावून सांगले देवाबद्दल, अनंत ब्रह्मांडे जयाच्या उदरी तो माझ्या अंतरी आत्मा राहणं. हे अनंत ब्रह्मांड, अगणित असंख्य बेअंत आकाशगंगा ज्याच्या पोटात बसलेत, असा परमात्मा माझ्यात आहे. किती उच्च कोटीची भावना आहे भक्तांची, आणि ही वस्तुस्थिती पण आहे. आणि हा परमेश्वर, ही परमचेतन सत्ता देहात आहे, माझ्यात आहे, आणि मी देवासाठी भटकतोय. किती म्हणजे विरोधाभास आहे, विपर्यास्त आहे. मग संतांनी अनंत तऱ्हेने समजावून सांगितलं, पण पुन्हा दुर्दैवाचा भाग आहे, आपण त्याच्यावरती विचार करत नाही. कधी अंतर्मुख होऊन भक्तीत आपण कुठं चुकत तर नाही ना, असा विचार करून आपण कधीही त्याचा शोध घेत नाही. म्हणून गफलत होते, मग वाट चुकते, आणि मनुष्य भक्तीच्या नावाखाली भर काढतो. मग तुमच्या भावनांचा, तुमच्या श्रद्धांचा गैरफायदा घ्यायला पावली लोक बसले आहेत, पावली. मग तुम्हाला ग्रहांची भीती घातली जाईल, तुमच्या कर्मांची भीती घातली जाईल, तुमच्या पितरांची भीती घातली जाईल. आणि प्रपंचामध्ये, गृहस्थीमध्ये सुखदुःख कोणाला नसतात, पण या दुःखांचा बाऊ करून काही स्वतःला भक्त म्हणणारी मंडळी आपल्याला भ्रमात टाकत असतात, लुबाडत असतात. यासाठी आपण चेतन व्हायला पाहिजे, आपण जागं व्हायला पाहिजे. असं कसं शक्य आहे? अमुक एक त्रास देवामुळे होतोय, किंवा मी भक्तीमध्ये कमी करतोय म्हणून होतोय, ही विटंबना आहे देवाची. वास्तविक कसं आहे, परमेश्वरानं तुम्हाला शक्ती दिली, ऊर्जा दिली, हा 5 तत्वाचा देह दिला, तन दिलं, मन दिलं, आणि समस्त कायनात, ज्याला आपण निसर्ग म्हणतो, कायनात म्हणतो, ही माया म्हणतो, हे सगळं आपल्यासाठी निर्माण करून ठेवलं. आता या गोष्टींचा आपण कसा सदुपयोग करून घेतो, याच्यावरती आपलं जीवन सुखी की दुःखी, आनंदी समाधानी की सदैव त्रासलेला, व्यापलेला, हे आपल्यावरती आहे. जसं काल पण मी समजावून सांगितलं, ही ऊर्जा आहे, ही शक्ती आहे. ही शक्ती प्रत्येकामध्ये सारखी आहे, कुणाहीमध्ये भेदभाव नाही आहे, कमी जास्त नाही आहे. पण ही शक्ती, ही ऊर्जा आपण कुठल्या कारणाकडे वळवतोय, कुठल्या गोष्टीकडे वळवतोय, कुठल्या कर्माकडे वळवतोय, याच्यावरती आपल्या जीवनाचं यश किंवा अपयश म्हणूया. आयुष्य आनंदी घालवायचं की दुःखात बरबटलेलं घालवायचं, हे पूर्णपणे आपल्यावरती असतं. देव कधीही भेदभाव करत नाही. मग आपणच भ्रमात पडतो, आणि अशा, जसं मग आम्ही सांगितलं, लुबाडणाऱ्या लोकांच्या मागे लागतो, की अमका माझ्या बरोबरीचाच आहे, पण त्याची एवढी प्रगती झाली, त्याला हे मिळालं, त्याला ते मिळालं, मला का मिळत नाही. हे लोक टपलेलेच असतात. मग तुम्हाला त्यानं काहीतरी करणी केलेली सांगतील, तुमच्या घरामध्ये काहीतरी बिघाड असल्याचं सांगतील, अनेक गोष्टी सांगतील. असं नसतं. यासाठी सगळ्या संत अवतारी पुरुषांनी स्वतः जगून दाखवले की ह्या ऐहिक भौतिक सुखांचा आणि भक्तीचा काहीही संबंध नसतो, काही संबंध नसतो. त्यामुळं आपण चेतन राहणं, आपण नेहमी सतर्क राहणं भक्तीच्या बाबतीत, हेच खरं तर भक्तीचं मूळ आहे. त्यामुळं खूप तऱ्हेने संतांनी समजावून सांगितलं, पण आपण जर समजलंच नाही, त्याप्रमाणे जर बुद्धीचा वापर करून त्याप्रमाणे वागलोच नाही, तर जीवन वाया जात. मग ज्यांची आपण आज भक्तिभावना नावं घेतो, काय झालं होतं त्यांच्या बाबतीत, त्यावर एक छोटंच उदाहरण घेऊया. संत मीराबाईंचं एक मर्म, एक मुद्द्याचा विषय, एक मुद्द्याची गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा.
की कुठलाही संत अवतारी पुरुष, अगदी रामकृष्ण सुद्धा जन्माला येताना संत किंवा अवतारी पुरुष म्हणून जन्माला येत नाहीत. यथावकाश त्यांना जेव्हा आत्मस्वरूपाची ओळख होते, या ब्रह्मांड नायकाची जेव्हा ओळख होते, ते स्वतः जेव्हा या परमचेतन सत्तेशी जोडले जातात, तेव्हा ते अवतारी ठरतात. जसं आतापर्यंतच्या आपल्या गुजगोष्टींचा एक परिपाक म्हणता येईल की राम सुद्धा प्रभू रामचंद्र तेव्हा झाले जेव्हा त्यांनी वशिष्ठांचे चरण धरले. भगवान श्रीकृष्ण सुद्धा जेव्हा भगवान पदाला केव्हा गेले, जेव्हा त्यांनी सांदीपनीचे चरण धरले. सगळ्या संत अवतार पुरुषांची उदाहरणे. म्हणजे जाणल्यानंतर त्यांना ती पद प्राप्त झाली. पण हे करत असताना त्यांनी आपल्यासाठी एक धडा घालून दिला की जरी ते अवतारी पुरुष होते तरी या मनुष्य जीवनातली, मनुष्य जन्मातली जी सुखदुःख आहेत ती त्यांना सुद्धा भोगावी लागली, किंबहुना आपल्यापेक्षा कित्येक पटीने त्यांना भोगावी लागली. या संत अवतारी पुरुषांचं तुम्हाला चरित्र माहिती नाही का? म्हणून मीराबाईचं तुम्हाला मुद्दाम सांगेन. ती सुद्धा जन्मताच काही संत मीराबाई नव्हती, राजघराण्यातली होती. जे काही थोडंफार मीराबाईंच्या बद्दल, संत मीराबाईंच्या बद्दल मी ऐकले, वाचले, तुम्हाला माहित असेल. लहानपणी पूर्वी राजस्थान, हरियाणा किंवा आपल्या महाराष्ट्रात आणि इकडे तिकडे सुद्धा खूप लहानपणी लग्न व्हायची. मी तर असं ऐकले की काही काही समाजामध्ये काही काही ठिकाणी तर पाळण्याला बाशिंग बांधलं जायचं, इतक्या लहान वयात लग्न व्हायचे. काहींची तर जन्माच्या आधी लग्न व्हायचे. माझी मुलगी तुला, तुझी मुलगा मला, वगैरे. तसं संत मीराबाईच्या घरामध्ये तिच्या भावंडापैकी किंवा नात्यापैकी एका मुलाचं आणि मुलीचं लग्न होतं. लहान लहान बावला बावलीसारखी त्यांना लग्न असल्या कारणानं खूप सजवलेलं, देखणं बनवलेलं. आणि त्या लग्नात मीराबाई पण लहान होती. तिनं जेव्हा त्या नवरा नवरीला बघितलं, त्यांना सजवलेलं बघितलं, त्यावेळी तिनं आईजवळ हट्ट केला, बाल हट्ट, की म्हणे आई, तिनं बहिणीचं नाव घेतलं आणि तिला हिला इतकं का सजवलंय? तर म्हणजे तिचं लग्न आहे. लग्न म्हणजे काय? तर तिला आता पती मिळणार, नवरा मिळणार. नवरा कोण? तर हा, तोही छान छान सजलेला, नटलेला. ती म्हणली मला पण नवरा पाहिजे, मला पण नवरा पाहिजे. बाल हट्ट, तिला काही समजत नव्हतं. आता आई काय बरं सांगेल तिला, कुठून आणेल तिच्यासाठी नवरा? पण समजूत तर काढली पाहिजे. त्यांच्या घरामध्ये श्रीकृष्णाची पूजा व्हायची. खूप सुंदर श्रीकृष्णाचं मंदिर राजवाड्यामध्ये होतं. मीराबाईच्या आईने मीराबाईची समजूत काढायची म्हणून, कारण मीराबाई सारखं म्हणा माझा नवरा कुठं आहे, माझा नवरा कुठं आहे, मला माझा नवरा पाहिजे, तिला आहे तर मला का नाही. तर आईनं तिची तात्पुरती समजूत काढावी आणि आता तिनं या क्षणापुरतं शांत राहावं म्हणून त्यांनी श्रीकृष्णाकडे बोट दाखवलं. श्रीकृष्णाच्या त्या मंदिरातल्या मूर्तीकडे बोट दाखवलं. हा बघ तुझा पती आहे, हा तुझा पती आहे. त्या बाल मनामध्ये ती गोष्ट मर्मी बसली तिच्या, की श्रीकृष्ण माझा पती आहे. मेरे तो गिरधर गोपाल, ऐकलंय ना आपण? समर्पित झाली, हा माझा पती आहे, मी याची आणि हा माझा आहे. आणि त्या वयापासून तिनं श्रीकृष्णाला स्वतःला अर्पून टाकलं, श्रीकृष्णाला अर्पण झाली. आणि तेव्हापासून तुम्हाला माहित आहे की श्रीकृष्ण म्हणजेच सर्व काही असं समजून ती लहानाची मोठी झाली. आणि तिचंही त्यांनी ठरवल्याप्रमाणे योग्य त्यावेळी तिचं लग्न झालं. पण लग्न जरी झालं तरी तिनं संसार कुठे केला? मेरे तू गिरधर गोपाल, माझा पती श्रीकृष्ण. थोडक्यात सांगतोय मी, इतिहास तुम्हाला माहिती आहे. शेवटी विष प्याला दिला गेला, गृहस्थी सुटली, सासर घरातून सुद्धा ती बाहेर पडली. नदीच्या वाळवंटामध्ये श्रीकृष्णाची ती छानशी मूर्ती जी तिनं लहानपणापासून माहेरातून सासर घरी येताना सुद्धा घेऊन आली होती, तीच छातीशी कवटाळून ती वाळवंटात फिरायला लागली. योगिनी झाली, समर्पित झाली, अगदी सगळ्या गोष्टींचा त्याग करून श्रीकृष्णाचीच झाली होती ती. किती उच्च कोटीची भक्ती होती तिची. पण कशात होती? श्रीकृष्ण म्हणजे तिच्या दृष्टीने कोण होता? तर ती जी मूर्ती स्वतःवर घेऊन फिरत होती तो म्हणजे श्रीकृष्ण, अशी तिची दृढ भावना होती. पण जसं मी मागे सांगितलं होतं ना तुम्हाला, नामदेवाची जशी दया आली विठ्ठलाला, आणि त्यांनी सुद्धा तुम्हासारख्या एका भक्त सज्जनाच्या माध्यमातून त्यांना सद्गुरूच्या चरणी जाण्याचा मार्ग दाखवला.
तसं एके दिवशी वाळवंटामध्ये रात्रीची वेळ झोपी गेलेली ती श्रीकृष्णाची मूर्ती शेजारी होती आणि वाळवंटातल्या कोणीतरी चोराने ती मूर्ती चोरून नेली. सकाळी जेव्हा ती जाग आली तिला बघितलं तर मूर्ती जवळ नाही. आता ज्या मूर्तीवरती पराकाष्ठेचं प्रेम करून माझा पती परमेश्वर म्हणून श्रीकृष्णाला तिनं पती म्हणून स्वीकारलेलं आणि ज्या मूर्तीला तिनं सोडलेलं नव्हतं आयुष्यभर, त्या मूर्तीत तिचा किती जीव असेल. श्रद्धा होती ना, भक्ती होती ना. रडायला लागली, वाळवंटात इकडे तिकडे भटकायला लागली. माझा कृष्ण कुणी पाहिला का, माझा कृष्ण कुणी पाहिला का, माझा कृष्ण चोरीला गेला, माझी श्रीकृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती चोरीला गेली, माझा श्रीकृष्ण चोरीला गेला. याला विचार त्याला विचार करत एका सज्जनाच्या समोर आलं. त्यालाही तिने विचारलं की माझा श्रीकृष्ण चोरीला गेला, तुम्ही पाहिला का. तर तो सज्जन हसायला लागला. हा भाग्याचा क्षण यावा लागतो. तर तो सज्जन हसायला लागला. तर ती म्हणते मी एवढी दुःखात आहे, माझा श्रीकृष्ण हरवलाय, माझा श्रीकृष्ण चोरीला गेलाय, मी त्याला शोधते आणि तुम्ही हसताय. तर तो म्हणाला हे समजायला पण लागतं बरं का, ती वेळ पण यायला लागते. तर तो सज्जन म्हणला वेडे आहेस का, श्रीकृष्ण ही का चोरीला जायची वस्तू आहे. देव कधी चोरला जातो, देवाला कोण चोरून नेईल. श्रीकृष्ण ही का चोरीला जायची वस्तू आहे. तरी तिला कळलं नाही. म्हणजे असं का म्हणतात. मग त्यानं तिला समजावून सांगितलं की परमात्मा ईश्वर श्रीकृष्ण ही कोणी चोरून न्यायची वस्तू नाही आहे, ही एक शक्ती आहे. आणि अशा कुणीही चोरून नेणार नाही अशा श्रीकृष्णाला जर तुला पाहायचं असेल तर रोहिदासांच्या चरणी जा. आणि रोहिदासांच्या चरणी जाऊन तू शाश्वत श्रीकृष्णाची, जो कधी येत नाही कधी जात नाही, ज्यानं स्वतःच वर्णन भगवद्गीतेमध्ये लिहून ठेवले, मी येत नाही मी जात नाही, मी जन्मत नाही मी मरत नाही. मागे बोललो ना आपण या विषयावर. असा श्रीकृष्ण ज्याचा जन्म नाही, ज्याचा मृत्यू नाही, असा श्रीकृष्ण जर तुला पाहायचा असेल तर रोहिदासांच्या चरणी जा. आता तुम्हाला माहित आहे रोहिदास हे समाजाच्या दृष्टिकोनातून कनिष्ठ होते, पण ही गेली, तिला तळमळ होती श्रीकृष्णाची भेटीची, तिनं पाय धरले. आणि रोहिदासांनी तिला या शाश्वत भगवान श्रीकृष्णाने स्वतःच वर्णन जे भगवद्गीतेमध्ये लिहून ठेवलंय अशा या श्रीकृष्णाची, या अंगसंग असलेल्या परमचेतन सत्तेची तिला ओळख करून दिली. मग तिनं लिहून ठेवलं प्राप्तीनंतर पायोजी मैंने राम रतन धन पायो, वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरु, कर कृपा अपनायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. खर्च न खूटे चोर न लुटे, याला खर्च नाही, ज्याच्यात खोट येत नाही, ज्याला कोणी चोरून देत नाही. आता सगळा अभंग नाही सांगत मी तुम्हाला, पुन्हा आपण त्याच्यावरती गाऊन तो तुमच्या चरणी मी अर्पण करेन. तर मला सांगायचं हे आहे की वेळ आली म्हणण्यापेक्षा तुमचं भाग्य उदयाला येतं, किंवा परमेश्वराच्या प्राप्तीसाठी संतांच्या चरणी लीन व्हायचा जो क्षण आहे तो अत्यंत भाग्याचा क्षण आहे, ज्यांना परमात्म्याबद्दल प्रेम आहे. त्यामुळं प्राप्ती ही व्हावीच लागते. त्याशिवाय भक्तीचा जो आनंद आहे, ज्याला परमानंद म्हणतात, ब्रह्मानंद म्हणतात, सच्चिदानंद म्हणतात, हा जो आनंद आहे तो प्राप्तीशिवाय प्राप्त होत नाही, मिळत नाही, त्याचा आपण लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळं संत महात्मांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या, बुद्धीचा जर आपण गर्व करतोय, बाकी सगळ्या गोष्टी जर आपण बुद्धी वापरतोय, तर जे जे आपण ऐकतो त्याचं मंथन करायला शिकूया आपण, त्याच्यावरती चिंतन करायला शिकूया आपण. आणि त्याच्यातून आपोआप तुम्हाला सुचत जाईल की असा जो अंगसंग असलेला हा परमात्मा, ही जी परमचेतन सत्ता आहे, जिथं जातो तिथं मला हाताला धरून चालवतोय, सांगाती आहे माझ्या, दाही दिशेनं भरलेली ही परमचेतन सत्ता आहे, दाही दिशेनं, कुठल्या एका दिशेला नाही. तर असा परमेश्वर जवळ आहे माझ्याकडे, माझ्या समोर आहे, तर मला त्याची प्राप्ती झालीच पाहिजे, हा भाव मनामध्ये जागा होतो. आणि तो भाव जागा झाला की मग भक्तीची सुरुवात होते. तर जसं एक विनंती करेन मी की परमात्मा ईश्वर ही जी परमचेतन सत्ता, ही जी शक्ती आहे, ब्रह्मांडाची निर्मिती कधी झाली विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी सांगू शकत नाही, शक्यच नाही.
मग ह्या अनंत ब्रह्मांडाची निर्माती ज्या अनंत ह्या परमचेतन सत्याने केली, या अनंताला जाणण्यासाठी, या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी अनेक तऱ्हेने संत महात्मांनी प्रयत्न केले. मग भले विज्ञान जे आहे, एक गोष्ट आपण ध्यानात ठेवायला पाहिजे, विज्ञानानं प्रगती केली, अनेक शोध लावले वगैरे आपण सगळं म्हणतो, अत्यंत खरं आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, गुरुत्वाकर्षणाचा शोध नाही लागला, गुरुत्वाकर्षण आहे हे माहीत झालं. न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, त्याच्या अगोदर पृथ्वीला गुरुत्वाकर्षण नव्हतं का? होतं, फक्त माहीत नव्हतं आपल्याला, ते न्यूटनमुळे माहीत झालं. विज्ञानाने जे शोध लावले ते ह्या ब्रह्मांडामध्ये, ह्या परमचेतन सत्तेनं, ह्या ईश्वरानं जे काही निर्माण करून ठेवले त्याची माहिती करून घेणं, त्याला आपण शोध म्हणतो, इन्व्हेन्शन म्हणतो. वेगळं काहीच नसतं. कुठून परग्रहावरून किंवा आणि कुठल्या तरी ब्रह्मांडाच्या कुठल्या दुसऱ्या आकाशगंगेतून आणले असं काही नसतं. इथं जे आहे त्याची शक्ती, त्याचं महत्व, त्याचं अस्तित्व आपल्याला माहित होतं, इतकाच तो फरक आहे. वाफेची ताकद, पहिल्यापासून वाफेला ताकद आहेच, पण ते ती ताकद किती प्रचंड आहे हे जेव्हा कळलं, त्यावेळी त्या वाफेची ताकद वापरून वाफेचं इंजिन बनलं. वेगळं काही नाही. वाफेत पूर्वी ताकद होती. पृथ्वीमध्ये ज्वालामुखी पृथ्वी ज्यावेळी धगधगत होती, त्यावेळी कुठेतरी समुद्राचा, नदीच्या पाण्याचा संपर्क आला आणि जर जमिनीच्या खाली वाफ तयार झाली तर डोंगरच्या डोंगर उलथून टाकायची ताकद या वाफेमध्ये होती. विज्ञान सांगेल तुम्हाला. पण आपल्याला हे समजलं पाहिजे की अशा ह्या बेअंत शक्ती असलेल्या परमात्म्याशी जर आपण जोडलो गेलो तर आपल्याला सुद्धा शारीरिक, मानसिक अशा अर्थानं आपण किती शक्तिशाली बनू शकतो. आणि अशाच गोष्टींचा आपण आतापर्यंत चमत्कार म्हणून काही संतांच्या बाबतीत, अवतारी पुरुषांच्या बाबतीत गोष्टी ऐकल्या. अर्थात हा एक मोठा विषय आहे की त्या गोष्टी आपल्यापर्यंत येत असता असता, जसं आत्ताची सुद्धा घटना आहे, आत्ताची सुद्धा गोष्टी आहेत. आज आपण टेक्नॉलॉजीच्या युगात वावरतो. एखादी गोष्ट कुठे घडली की चटकन आपल्यापर्यंत येते. पण तुम्ही हे कधी पाहिलंय का, पडताळलंय का की एखादी बातमी, एखादी गोष्ट, एखादे विषय जेव्हा कुठून तरी आपल्याकडे सोशल मीडिया याच्या माध्यमातून म्हणा किंवा आणि कुठल्याही माध्यमातून जेव्हा येतो, त्याच्यामध्ये कितीतरी बदल होतात, कितीतरी बदल होतात. आपण स्वतः सुद्धा वाटेत येताना एखादा जर छोटी मोठी घटना बघितली, एखादा अपघात बघितला, तर जसं काय तो अपघात मला विचारूनच झाला. मी तिथे कॅमेरावरून बसल्यासारखं मी बसलो होतो आणि मला ते माझ्या समक्ष कसं कसं घडलं, आपण मीठ मसाला लावूनच सांगतो. तसं संत महात्म्यांच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच गोष्टी कपोल कल्पित, चमत्काराशी जोडून आपल्याला आतापर्यंत सांगण्यात आल्या आणि आपण त्याच गृहीत धरून बसलो. पण त्यांच्या दृष्टीनं जो खरा चमत्कार होता, त्यांनी त्या समयाला असलेल्या विद्यमान संतांच्याकडून, पूर्ण संतांच्याकडून, सद्गुरूकडून आत्मस्वरूपाची ओळख करून घेतली होती, ईश्वराशी नातं जोडलं होतं. तर ते आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. तर मी पुन्हा आपल्याला एकदा विनंती करेन की जागे व्हा. समजलं पाहिजे की ह्या पृथ्वी तलावरचाच म्हणण्यापेक्षा जिथं जिथं कुठे जीव असेल, हा प्रत्येक जीव या परमात्म्याचा अंश आहे, जसा मी आहे. याचा अर्थ संतांच्या भाषेत सांगायचं तर झाडं-वेली, वृक्ष-वेली आम्हा सोयरे वनचरे, असं तुकाराम महाराज म्हणतात की झाडं-वेली सुद्धा आपल्यासाठी सगळे सोयरे आहे, कारण त्यांच्यातही जीव आहे. का तर ते सगळे याचा अंश आहे. तर या गोष्टी जर हळूहळू उमगायला लागल्या तर आपण पक्ष्यावरती प्रेम करू, प्राण्यांच्यावरती प्रेम करू, माणसांच्या वरती तर करूच करू. आणि हा भाव जेव्हा जागा होतो, हे उच्च कुटीचं ज्ञान जेव्हा प्राप्त होतं, त्यावेळी मग आपल्याला कुणीही सांगावं लागत नाही, आई वडिलांची सेवा करा रे, आई वडिलांच्यावर प्रेम करा रे, भावाभावात प्रेम असू द्या रे, घरामध्ये सुखानं प्रेमानं राहावा रे, नाही सांगावं लागत. सगळं जग मग प्रेमानं भरतं. जे ज्ञानेश्वर माऊलीचं स्वप्न होतं की जे पसायदानामध्ये त्यांनी गुरुमाऊली चरणी, निवृत्तीनाथांच्या चरणी मागितलं होतं, मी सगळं जग हे प्रेमानं भरून जाईल. तर तोच भाव ठेवून आपण भक्ती करूया आणि स्वतःबरोबर जितकं शक्य आहे तेवढं जगाला सुखाचं आणि प्रेमाचं
ही भक्ती देण्याचा पण प्रयत्न करूया. प्रेमाने बोला. धन्यंकारजी.